नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकाश यात्री या 5व्या कवितेतील सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन लिहिणार आहोत। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लर्न विथ फन या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग समजून लिहूया प्रकाश यात्री या कवितेतील सर्व प्रश्नांची उत्तरे। आम्हाला हे समजले मधील आपला पहिला प्रश्न आहे, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा। म्हणजेच आपल्याला एका वाक्यात अर्थ दिला जाईल आणि त्या अर्थाची कवितेतील नेमकी ओळ कोणती आहे ती शोधून लिहायची आहे। त्यातील अ पाहूया, फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे। कवितेत फुलपाखराचा उल्लेख, याचे उत्तर आपण असे लिहूया, फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे। परी म्हणजे प्रमाणे, फुलपाखराप्रमाणे आम्हाला पंख मोकळे हवेत, हाच याचा अर्थ आहे। आता पुढचा अ पाहूया, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू। स्वावलंबन म्हणजे कुणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहणे। या अर्थाची कवितेतील ओळ आहे, ताठ उभारू आम्ही आमूच्या पायावरती खडे। ही ओळ कवितेच्या तिसऱ्या कडव्यात आलेली आहे। आता ई पाहूया, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू। जेव्हा आपण सगळे एकत्र येतो तेव्हा आपण काहीही करू शकतो। या अर्थाची ओळ आपल्याला शोधायची आहे। याचे उत्तर लिहा, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने। या ओळीचा अर्थच हा आहे की आपण एकमेकांच्या हातात हात देऊन एकजुटीने काम करू आणि नवा इतिहास घडवू। आता पुढचा प्रश्न समजून घेऊया। आपला दुसरा मुख्य प्रश्न आहे, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा। इथे आपल्याला कवितेच्या काही ओळी दिल्या आहेत आणि त्यांचा सोपा अर्थ आपल्याला स्वतःच्या शब्दात लिहायचा आहे। पहिली ओळ आहे, बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे। आपण ज्ञानाचे प्रकाशयात्री आहोत। याचे उत्तर, आम्ही आजची बालके प्रकाशयात्री आहोत। आम्ही ज्ञान, प्रगती आणि कर्तृत्वाने देशाचे उज्ज्वल व नवे भविष्य घडवू। गगन चितारणे म्हणजे आकाशात नवे रंग भरणे, म्हणजेच देशाचे नवे भविष्य घडवणे, असा याचा सोपा अर्थ होतो। दुसरी ओळ पाहूया, कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू। यासोबत तुम्हाला एक अतिशय सुंदर चित्र दिसत आहे। यामध्ये अनेक हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या कळ्या एकत्र बांधून त्यांचा एक छानसा गुच्छ तयार केलेला आहे। गेंद म्हणजेच फुलांचा गुच्छ। यावरून लिहा, अनेक कळ्या एकत्र येऊन फुलांचा गुच्छ तयार होतो। त्याचप्रमाणे आम्ही भेदभाव विसरून एकजुटीने हसत खेळत आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहू। कळ्यांसारखेच आपणही एकत्र आनंदाने राहायचे आहे, हाच यामागचा अर्थ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा। कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा। तिसरी ओळ आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे। अंधार म्हणजे काय? तर अज्ञान, निराशा आणि दुःख। आणि प्रकाश म्हणजे काय? तर ज्ञान, आशा आणि आनंद। याचे उत्तर असे लिहा, आम्ही अज्ञान, नैराश्य आणि दुःख अंधारातून सर्वांना ज्ञान व आशेच्या प्रकाशाकडे नेऊ। समाजासाठी प्रगतीचा नवा मार्ग निर्माण करू। चौथी ओळ आहे, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवासवे। या ओळीचा अर्थ लिहून घ्या, आम्ही सर्व देशबांधवांना सोबत घेऊन एकजुटीने प्रगती, एकता आणि विजयाचा नारा घुमवू।
आमच्या उत्साहाचा व नवचैतन्याचा वारा सर्वत्र पसरेल. बांधव म्हणजे आपले देशबांधव. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. चला आता वळूया आपल्या पुढच्या मुख्य प्रश्नाकडे. प्रश्न 3. कवितेच्या आधारे खालील कृती करा. यामध्ये आपल्याला कवितेवर आधारित काही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. कवीचे नाव. याचे उत्तर आहे कल्याण इनामदार. कवितेचे नाव. हे तर अतिशय सोपे आहे. कवितेचे नाव आहे प्रकाशयात्री. कवितेचा विषय. कवीने या कवितेतून नेमके काय सांगितले आहे? तर याचे उत्तर लिहा. कवीने चांगले विचार व चांगल्या कृतींमधून सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कवितेतील शब्दांचे अर्थ. इथे काही नवीन शब्द आले आहेत. त्यांचे अर्थ लिहून घेऊया. स्वर. याचा अर्थ आहे गाण्याचा सूर. धरा. धरा म्हणजे धरणी किंवा आपली जमीन. बांधव. बांधव म्हणजे आपले देशबांधव किंवा आपले भाऊ. तेजोमय. तेजोमय म्हणजे प्रकाशमय किंवा अतिशय तेजस्वी. आता याच प्रश्नातील शेवटची कृती. कवितेतून मिळणारा संदेश. या संपूर्ण कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळते? याचे उत्तर थोडक्यात असे लिहा. आपण भेदभाव न करता एकजुटीने व आनंदाने एकत्र राहिले पाहिजे. अज्ञान व दुःखाचा अंधार दूर करू आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. हे अगदी अचूक उत्तर आहे. आता आपण आलो आहोत स्वाध्यायाच्या शेवटच्या प्रश्नावर. प्रश्न 4. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. यमक जुळणारे शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असतो, ज्यामुळे कवितेला एक प्रकारची लय किंवा ताल मिळतो. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या खालीलप्रमाणे लिहून घ्या. 1. नवे हवे. 2. झुलू फुलू. 3. पाने गाणे. 4. नारा वारा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकाशयात्री या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तरपणे आणि समजून घेत सोडवला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्न आणि त्याचे उत्तर खूप चांगल्या प्रकारे समजले असेल. चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय.